हाय हॅलो नमस्कार। उदरभरणमध्ये तुमचं खूप खूप स्वागत। आज आपण भेंडीचा रस्सा बनवणार आहोत। यासाठी आपण 7 ते 8 भेंडी चिरून घेतलेली आहे, ओलं खोबरं घेतलंय, लसूण पाकळ्या, धणे आणि कोथिंबीर घेतली आहे। आता आधी आपण वाटण करून घेणार आहोत। त्यासाठी अर्धा कप ओलं खोबरं, कोथिंबीर, 1 चमचा धने आणि 6 ते 7 लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत। थोडं थोडं पाणी घालून असे हे वाटण आपण तयार करून घेतलेलं आहे। आता आपण कढई तापत ठेवूया। कढई तापलेली आहे, यामध्ये आपण भेंडी भाजून घेणार आहोत। भेंडीच्या रश्श्यासाठी आपल्याला ही भेंडी अजिबात चिकट नकोय, म्हणूनच आपण भेंडी ही आधी भाजून घेतोय। छान अशी डाग पडेपर्यंत आपण भाजून घेतली आहे। आता आपण यामध्येच तेल टाकून घेणार आहोत। 2 मोठे चमचे तेल घातलंय, यावरच आपण अर्धा चमचा जिरं घातलंय। छान तेलावर भेंडी परतून घेऊया आपण। भेंडी तेलावरही आता छान परतलेली आहे। आता आपण पाव चमचा हळद घालूया, 1 चमचा लाल तिखट आणि 1 चमचा बेडगी मिरची पावडर टाकूया। मसाले व्यवस्थित मिक्स करून घेऊया। आता यावर हे वाटण टाकून घेऊया। वाटणही व्यवस्थित मिक्स करून घेऊ आपण। हा भेंडीचा रस्सा अगदी माशाच्या कालवणासारखाच लागतो। मच्छीच्या रश्श्यासारखी किंवा कालवणासारखी चव आणायची आहे, म्हणून आपण इथे 5-6 कोकम टाकून घेतले। इथे मी 1 ग्लासभर पाणी टाकून घेतलंय। रस्सा किती पातळ हवा त्यानुसार आपण पाणी टाकूया। यामध्ये अजून अर्धा ग्लास पाणी मी टाकलंय। चवीनुसार मीठ टाकून घेऊया आणि आता आपल्या या भेंडीच्या कालवणाला छान अशी उकळी येऊ देऊया। उकळी आलेली आहे। आता आपण इथे उरलेलं वाटण टाकून घेऊया। कोणत्याही रश्श्याला अर्ध वाटण तेलावर आणि अर्ध वाटण शेवटी टाकलं तर त्याची चव खूप वाढते। आता आपण गरम मसाला टाकूया। 1 छोटा चमचा गरम मसाला टाकलाय। छान उकळून घेऊ। जर कधी उपवास असेल किंवा सलग उपवास झाले असतील आणि मच्छीचा रस्सा खावासा वाटत असेल तर त्यावर उपाय म्हणजे हा रस्सा आहे। तुम्ही नक्की हा भेंडीचा रस्सा करून बघा, सगळ्यांना खूप आवडेल। आणि आवडला की मला कमेंट करायला विसरू नका। चपाती, भाकरी किंवा गरम गरम भातासोबत हे भेंडीचं कालवण एन्जॉय करा। रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब मात्र नक्की करा। थँक यू।